मुंबईसह उपनगरांना रात्रभर पावसानं झोडपलं। पुढील काही तासही मुसळधार पाऊस राहणार। हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। विदर्भाला 2 दिवस रेड अलर्ट। विदर्भातील नद्या नाले तुडुंब। पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। चंद्रपुरात तुफान पाऊस। अनेक नद्यांना पूर, रस्तेही गेले पाण्याखाली। खबरदारीसाठी आज चंद्रपुरातील शाळांना सुट्टी जाहीर। भंडाऱ्यातही जोरदार पाऊस सुरूच। गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। आरोपांच्या फैरीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्याचं होणार खांदेपालट। थेट राजीनाम्याच्या ऐवजी खांदेपालट करून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न। वाचाळ मंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडल्याच्या चर्चा। विनायक राऊत विरुद्ध वैभव नाईक एकमेकांच्या विरोधात सक्रिय। शह काटशहाचं राजकारण सुरू। कोकाटेंशी सोमवारी चर्चा करून पुढील निर्णय घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण। विधान भवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आल्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। पालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक। आगामी निवडणुकीआधी राज ठाकरेंकडून परिस्थितीची चाचपणी। मनसेच्या भूमिकेकडे लक्ष। भाजपाकडूनही पालिकेच्या तयारीला वेग। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बोलावली आमदारांची बैठक। पालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत। रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच भेट। शहांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री आज निर्मला सीतारमण, शिवराज सिंह चौहान, जे.पी. नड्डा यांची भेट घेणार। फडणवीसांच्या दौऱ्यात अनेक मोठ्या घडामोडी। पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। काँग्रेसशी जवळीक असलेल्या नेत्यानं फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चा। सांगलीतील आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचा थेट सरकारशी संबंध नव्हता। अजित पवारांचं स्पष्टीकरण। हर्षल पाटलांना पैसे देण्याची जबाबदारी मुख्य कंत्राटदाराची होती। उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यात अजित पवारांची भेट घेणार। सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी। घाडगे रुग्णालयातून थेट पोहोचले पुण्यात। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी रास्ता रोको। अंबाजोगाई परळी मार्ग रोखणार। आंदोलनात महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थ होणार सहभागी। बीडमधील श्री क्षेत्र नारायणगड येथील उत्तराधिकारी निवडीवरून वाद। महंत शिवाजी महाराज यांचे 2 ट्रस्टीवर आरोप। आज भक्तगणांची व्यापक बैठक घेणार। मराठी न बोलल्यास भोक पडणार आहेत का? अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। मराठीला अभिजातचा दर्जा हवा कशाला? केतकी बरळली। तुळजाभवानीच्या प्रसादात आता चितळेंचा लाडू मिळणार। 15 दिवस ट्रायल बेसवर लाडू प्रसाद उपलब्ध होणार। भाविकांच्या फीडबॅक नंतर पुढचा निर्णय। एसटीची ग्रुप बुकिंगवरील 30% भाडेवाढ अखेर रद्द। ऐन गणपतीच्या तोंडावर निर्णय घेतल्यानं प्रवाशांनी व्यक्त केलेली नाराजी। प्रवाशांना दिलासा, निर्णय मागे। विवाह बाह्य संबंधात पुणे 8व्या स्थानावर तर टॉप 20 मध्ये रायगड 17व्या स्थानी। मुंबई टॉप 20 मधून बाहेर। यादीत कांचीपुरम पहिल्या स्थानी। बिहारमधील मतदार यादी फेरतपासणीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। संसद भवन परिसरात आंदोलन। राहुल गांधी, प्रियंका गांधींचीही आंदोलनावेळी उपस्थिती। मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवली। हिंसाचार आणि प्रशासकीय व्यवस्थेतील बिघाडामुळे राष्ट्रपती राजवट कायम। भारत ब्रिटनमध्ये आता मुक्त व्यापार। मोदींच्या दौऱ्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी। भारतातील अनेक उद्योगांना होणार फायदा।
पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर. मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. मालदीव सोबतचे संबंध सुधारण्यावर भर. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीचे दोन्ही दिवस झुंजार. ऋषभ पंतचं खडतर अर्धशतक. भारताच्या 358 धावा तर इंग्लंडचेही चोख प्रत्युत्तर. दिवसाअखेर 2 बाद 225 धावा.